श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। कांदा निर्यात शुल्क वाढ विरोधात शिवसेनेचे कांदा फेक आंदोलन। तलाठी परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनी विरुद्ध कठोर कारवाईची मागणी। माजी बँक व्यवस्थापकाचे घर दिवसाढवळ्या फोडून चोरट्यांनी पोलिसांसमोर उभे केले आव्हान। श्री नटकेश्वर महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न। सांगवी येथील घटनेप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी। केंद्र सरकारच्या कांदा शुल्क वाढीचा राज्य कांदा उत्पादक संघटनेतर्फे निषेध। केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध। आणि गोल्ड टच ब्युटी सलून अकॅडमी तर्फे इंटरनॅशनल मेकअप सेमिनार संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क वाढ रद्द करावी आणि सदर निर्णयाला स्थगिती द्यावी या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कांदा फेक आंदोलन करीत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला। केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क वाढ रद्द करावी आणि सदर निर्णयाला स्थगिती द्यावी या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कांदा फेक आंदोलन करीत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। निवेदनात म्हटले आहे की धुळे जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून केंद्र सरकारने परदेशात निर्यात होणाऱ्या कांद्यावर 40% निर्यात शुल्क लावल्याने पुन्हा कांद्याचे दर घसरण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे राज्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे। धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने या वाढीव कांदा निर्यात दराचा निषेध करीत असून हा निर्णय शासनाने मागे न घेतल्यास शेतकरी बांधवांसाठी शिवसेना तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आलाय। मागील काही दिवसापासून कवडमोल भावाने कांद्याची विक्री सुरू होती। अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सोसावे लागले होते। गेल्या 15 दिवसापासून कांद्याला थोडाफार भाव मिळत असताना केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क 40% वाढवल्याचे याचा परिणाम कांद्याचा बाजारभावावर होणार आहे। एप्रिल ते जुलै महिन्याच्या कालावधीत 50% पेक्षा अधिक कांदा सडल्याने उकिरड्यावर फेकण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली होती। काही शेतकऱ्यांच्या जाळीतील साठवलेला कांदा पूर्ण सडून त्यातून दुर्गंधी येऊ लागली होती। चांगल्या प्रतीचा कांदा फार कमी प्रमाणात शेतकऱ्यांकडे शिल्लक राहिलेला होता। गेल्या 4-5 वर्षापासून 800 ते 1000 रुपयांपेक्षा अधिक भाव कांद्याला मिळालेला नाही। कांदा भाववाढीला सुरुवात झाल्याबरोबर केंद्र सरकारने 40% निर्यात शुल्क लावले आहे। साधारण जून-जुलै महिन्यात 200 ते 300 रुपये प्रति क्विंटल दराने शेतकरी बांधवांनी कांदा विकला आहे। आता शेतकरी बांधवांकडे 10 ते 20% शिल्लक असलेल्या कांद्यालाही जर योग्य भाव मिळणार नसेल तर त्याने जगावे कसे? केंद्र सरकारचे हे धोरण शेतकरी हिताचे नसून सामान्य शेतकरी जगूच शकत नाही। यामुळे या निर्णयाला केंद्र शासनाने त्वरित स्थगिती द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। अन्यथा सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याच नेत्याला कांदा उत्पादक शेतकरी गावात फिरू देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी माजी आमदार शरद पाटील, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, बाबाजी पाटील, विलास चौधरी, नाना वाघ, महेश मिस्त्री, तुषार बांबरे, जगदीश पाटील, दशरथ ठाकूर, सुनील ठाकरे, आत्माराम सुपनर, कैलास पाटील, विशाल अहिरराव, सुभाष पाटील, भीमसेन मराठे, दीपक अहिरराव, गजानन पाटील, राजेंद्र पाटील, धर्मेंद्र पाटील आदी उपस्थित होते। महाराष्ट्रातला खानदेशचा बहुसंख्य भाग म्हणजे नाशिकचा कसमादे पट्टा असेल, धुळे जिल्हा असेल, नंदुरबारचा अर्धा भाग असेल, हा मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन करणारा शेतकरी वर्गाचा भाग आहे। आणि विशेषतः आतापर्यंत साखर कारखानदारी या खानदेशातली नष्ट झाल्यामुळे, विशेषतः या ठिकाणची इतर जी पीक पद्धती नष्ट झाल्यामुळे शेतकरी कापूस आणि कांद्याकडे वळलेला आहे। गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये कापूस उत्पादक आणि कांदा उत्पादकांचे जेवढे हाल झाले असतील तेवढे हाल कुठल्याही शेतकऱ्यांचे झालेले नाहीत। आणि म्हणून यावर्षी ज्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळी कांदा आला त्यावेळेला सरकारने कांद्याचे भाव पाडले। अधिवेशनाच्या अगोदर शेतकऱ्यांनी प्रचंड आंदोलनं केली। नाफेडची खरेदी थांबलेली होती, ती खरेदी सुरू करावी लागली। पण आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा कांदा पावसाळी पार्श्वभूमीवर बाजारात आलेला असताना केंद्र सरकारने विशिष्ट भांडवलदारांना डोळ्यापुढे ठेवून आणि कांद्याचा भाव हा 1,500-2 हजारच्या पुढे जाऊ नये याच्यासाठी शेतकऱ्यांनी गरीबच राहावं, त्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादनाकडे वळू नये म्हणून 40% निर्यात शुल्क आकारल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड संतापाची लाट पसरलेली आहे। आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत असताना या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जे खासदार आहेत हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भागातनं कळवण, सटाणा, बागलांमधून धुळे जिल्ह्यातनं निवडून आलेले आहेत आणि म्हणून खासदारांनी अद्यापर्यंत तोंड उघडलेलं नाही। आमची त्यांना विनंती आहे, केंद्र सरकारच्या सत्तेमध्ये सहभागी झालेले जे खासदार आहेत डॉक्टर सुभाष बांबरे यांनी तातडीने या संदर्भामधले निर्यात शुल्क रद्द करावं आणि कांदा उत्पादकांना किमान
क्विंटलला 2,000 रुपयाचा सरासरी भाव मिळावा यासाठी असणारी जी प्रचलित व्यापार पद्धती आहे, मार्केट पद्धती आहे, याचं भान त्यांनी ठेवावं आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून रोखावं. असं न झालं तर धुळे जिल्हा शिवसेना नव्हे तर महाराष्ट्रात जिथे जिथे मंत्री खासदार भारतीय जनता पार्टीचे आम्हाला दिसतील त्यांना कांदा फेकून मारणार आम्ही. कांदा फेक आंदोलन करणार आणि कांद्याची रेंज फेकल्यानंतर दगडापेक्षा जास्त वेगाने कांदा जातो आणि 100 मीटरपर्यंत अंतरावरनं त्यांना कळणारही नाही की आपल्या गाड्यांवर कोणी कांदे फेकले. आणि म्हणून येत्या 2-3 दिवसामध्ये अशा प्रकारचं निर्यात शुल्क त्यांनी रद्द केलं नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खानदेशामध्ये आम्ही मंत्र्यांच्या खासदारांच्या गाड्यांवर कांदा फेक आंदोलन करणार आहोत. तलाठी परीक्षा घेणाऱ्या TCS कंपनी विरुद्ध कठोर कायदेशीर कार्यवाही करून विद्यार्थ्यांना कंपनीकडून भरपाई देण्याचे आदेश व्हावे यासाठी धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. तलाठी परीक्षा घेणाऱ्या TCS कंपनी विरुद्ध कठोर कारवाई करावी तसेच तलाठी परीक्षेत खोळंबा घातल्याने विद्यार्थ्यांना कंपनीकडून भरपाई देण्याचे आदेश व्हावे यासाठी धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यात नुकत्याच 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीत तलाठी भरती परीक्षा घेण्यात येत आहे. दिनांक 21/8/2023 रोजी राज्यात धुळे जिल्ह्यासह अनेक ठिकाणी परीक्षा घेणाऱ्या TCS कंपनीच्या निष्काळजीपणामुळे तसेच तंत्र अथवा नियोजन शून्य बेफिकीर तसेच आवश्यकतेनुसार योग्य त्या संसाधनांचा पुरेसा वापर न केल्याने राज्यात परीक्षेचा खोळंबा झाला आहे. याच कारणास्तव राज्यातील तळागाळातील विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन केलेल्या अभ्यासावर व मेहनतीवर पाणी फिरण्याची वेळ आली आहे. तलाठी ही क्लास 3 सदरातील पोस्ट आहे. सदर परीक्षेस भाग घेणारे अधिकतम विद्यार्थी हे आर्थिक व सामाजिक अत्यंत कमकुवत असलेल्या भागातील असतात. सन 2023-24 मध्ये तलाठी भरती प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांकडून तब्बल दुपटीने फी वसूल करण्यात आलेली आहे. सदर राज्य शासनाकडून फी वाढीचे कारणे हे सुविधामुक्त पारदर्शक व उत्तमरित्या नियोजनबद्ध परीक्षा घेण्यात येतील अशा आशयाचे कारणे देऊन हजारो रुपयांमध्ये अधिकतम अत्यंत गोरगरीब वर्गातील विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी रुपयांची परीक्षा शुल्क आकारून घेण्यात आलेले आहे. परंतु प्रत्यक्षात TCS कंपनी ही सदर परीक्षा घेण्यास असक्षम व असमर्थ असल्याची बाब केवळ 3ऱ्याच दिवशी लक्षात आली आहे. अद्याप जवळपास संपूर्ण महिन्याभराच्या परीक्षा घेण्याचा कार्यक्रम अपूर्ण आहे. अशा परिस्थितीत कोट्यवधी रुपयांचा शुल्क आकारून देखील TCS कंपनी ही आश्वासित केल्याप्रमाणे योग्य दर्जाची सुविधा देण्यास असमर्थ झाले. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास झाला आहे. त्यामुळे सदर TCS कंपनी विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा वेळेवर न झाल्याने अथवा इतर कोणत्याही कारणास्तव झालेल्या गैरसोय अथवा त्रासाबद्दल शासन स्तरावर TCS कंपनीकडून विद्यार्थ्यांना भरपाई देणे जरुरीचे आहे. महाराष्ट्रात यापूर्वी झालेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे झालेले आहेत. या घोटाळ्यांमध्ये राज्य शासनातील उच्च पदस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात असलेल्या काही मंत्र्यांविरुद्ध देखील आरोप झालेले होते. तांत्रिक बिघाडाच्या नावाने पुन्हा काही घोटाळ्याचे कारस्थान तर शिजत नाही आहे ना, याबाबत सविस्तर चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच सदर तलाठी परीक्षा घेण्यास TCS कंपनी सक्षम आहे का याबाबत त्वरित निर्णय घेण्यात येऊन TCS कंपनी असक्षम असल्यास सदर परीक्षा घेण्यास योग्य त्या सक्षम कंपनीस परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात यावे. यापुढे प्रलंबित असलेल्या परीक्षेत विद्यार्थ्यांना कोणताही त्रास अथवा अडथळा तसेच विलंब होणार नाही याची काळजी शासन स्तरावर घेण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांवर कारवाई न झाल्यास विद्यार्थ्यांच्या वतीने युवा सेना रस्त्यावर उतरून जन आंदोलन छेडेल असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख हरीश माळी, उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे, युवती सेना जिल्हा अधिकारी सोनी सोनार, महानगर प्रमुख सिद्धार्थ करंकाळ, मनोज जाधव, योगेश मराठे, सिद्धेश नाशिककर, रोहित अमृतकर, भूषण मोरनीस, राज चव्हाण, सोमेश कानकाटे, जयेश फुलपगारे, अमोल साळवे, अनिल मिस्त्री, मनोज मोरे, शुभम फुलपगारे, हर्षल फुलपगारे, जयेश रोकडे, गोपाळ चौधरी, ऋषिकेश काशार, पंकज फुलपगारे, तुषार कोळी, प्रल्हाद पाटील, भूषण पाटील आदी उपस्थित होते. युवा सेनातर्फे जे काही तलाठीचे पेपर आता राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या कंपनीच्या माध्यमातून घेण्यात येत आहे त्या तलाठीच्या पेपरमध्ये जे काही काल विद्यार्थ्यांची गैरसोय झाली ती युवा सेनेकडे त्यांच्या तक्रारी आल्या अनेक विद्यार्थ्यांच्या की 1,000 रुपये घेऊनसुद्धा योग्य सुखसुविधा ही कंपनी या ठिकाणी देऊ शकत नाही. अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन होतं तर कुठे परीक्षा लेट सुरू झाली आणि ते 3 सत्रामध्ये पेपर घेत आहेत. रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत त्या ठिकाणी पेपर घेण्यात आले. विद्यार्थ्यांचे खूप त्या ठिकाणी मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे. तसंच 1,000 रुपये घेऊनसुद्धा काही ठिकाणी पेपर फुटत आहेत. नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद या ठिकाणी पेपर फुटीच्या बातम्या आलेल्या आहेत. मग इतके पैसे घेऊनसुद्धा जर कधी कंपन्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीने पेपर फुटत असतील तर जो काही अभ्यास करून
पुढे येणारा विद्यार्थी तो मागं राहतो आहे. अशा या कंपनीवर त्वरित कडक कारवाई करण्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. तसेच महाराष्ट्र सरकार जे काय आहे, भाजप आणि शिंदे सरकार हे अत्यंत विद्यार्थ्यांच्या हिताचे कोणतेही निर्णय घेत नाही. विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आपले देवेंद्र फडणवीस सांगतात की सिरियस त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना काहीतरी जाणीव व्हावी म्हणून 1,000 रुपये आम्ही घेतो आहे. परंतु ते 1,000 घेऊन सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जे काही हाल होत आहेत ते होत आहेत. जे पेपर फुटत आहेत ते फुटत आहेत. त्या ठिकाणी सरकारचा कोणताही वचक राहिलेलं नसून त्यांनी त्वरित त्या ठिकाणी लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धुळे शहरात दरोड्याची घटना ताजी असताना देवपुरातील लक्ष्मीनगर येथील एका माजी बँक व्यवस्थापकाचे घर चोरट्यांनी दिवसाढवळ्या फोडून पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. धुळे शहरात दरोड्याची घटना ताजी असताना शहरातील देवपुरातील लक्ष्मीनगर येथील कन्हैयालाल बँकेचे माजी व्यवस्थापक यांचे घर दिवसाढवळ्या फोडून चोरट्यांनी रोकड, सोन्याचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. दिवसाढवळ्या घर फोडून चोरट्यांनी पोलीस प्रशासनास एक प्रकारे आव्हानच उभे केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की धुळे शहरातील लक्ष्मीनगर येथील प्लॉट नंबर 8 ब प्रबोधन बंगला येथील कन्हैयालाल बँकेचे माजी मॅनेजर रमेश हिरामन सावंत यांच्या घरात दिवसाढवळ्या चोरी झाली. मालक रमेश सावंत हे काही कामानिमित्त बाहेर गेले असता सकाळी 11 ते 1 दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून, कडीकोंडा तोडून आत शिरकाव करून घरातील कपाटातील 15 तोळे सोने, 10,000 रुपये रोकड, 2,000 रुपयांचे जर्मन चलन, 2,000 रुपयांची जर्मन नाणी असा लाखो रुपयांचा माल लंपास केला आहे. सदर घटनेची माहिती देवपूर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक सतीश गोटेकर, पोलीस उपनिरीक्षक राजेश इंदवे, पोलीस पथकातील महेंद्र बदाने, पंकज चव्हाण, मिलिंद सोनवणे आदी घटनास्थळी दाखल झाले. ठसे तज्ञ धनंजय मोरे, प्रशांत माळे याचबरोबर श्वान पथक ही घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याबाबत देवपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. 8 लक्ष्मीनगर, देवपूर धुळे येथे राहतो. सकाळी 11:15 ते पाऊणच्या दरम्यान माझ्या घरी चोरी झाली. संपूर्ण सोनं, नाणं, पैसे घेऊन फरार झालेले. पोलीस लोक आले तपास करायला. किती गेलं आहे? सोनं गेलेलं आहे. 10-15 हजार रुपये कॅश गेले. काही जर्मनचे हिरो गेले. धुळे शहरातील देवपुरातील JB बडगुजर कॉलनी येथे श्री नटकेश्वर महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिनांक 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. धुळे शहरातील देवपुरातील JB बडगुजर कॉलनी येथे श्री वटकेश्वर महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. मंगळवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. श्री वटकेश्वर महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिनांक 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दिनांक 18 रोजी सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली. शनिवारी देवता स्थापना पूजन, रविवारी देवता प्राप्त पूजन व हवन, सोमवारी अभिषेक, पूर्णावती व प्राणप्रतिष्ठा आदी कार्यक्रम संपन्न झाले. मंगळवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. JB बडगुजर कॉलनी परिसरामध्ये श्री वटकेश्वर महादेव मंदिराची आज भंडारीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. 18 तारखेपासून हा कार्यक्रम सुरू होता. 21 तारखेला त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली व 22 तारखेला मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याचं इथं आयोजन करण्यात आलं. या JB बडगुजर कॉलनी परिसरामध्ये ही सर्वात सुंदर असं मंदिर बांधण्याचं आणि भाविकांना गैरसोय होत होती. या परिसरात मंदिर नसल्यामुळे गैरसोय होती. पण या ठिकाणी मंदिर बांधून सर्व भाविकांसाठी दर्शनासाठी सोय करून दिली आणि 22 तारखेला या परिसरातील जवळपास या ठिकाणी 3 ते 4 हजार भाविक भंडाऱ्याचा लाभ घेणार आहेत, आस्वाद घेणार आहेत आणि खूप सुंदर असं नियोजन करण्यात आलं आहे या ठिकाणी. तरी सर्व भाविकांना लोकांनी बाकीच्या मंडळींना आवाहन करायचं किंवा या ठिकाणी प्रसादाचा लाभ घ्यावा आणि दर्शन करण्यासाठी यावं. शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील घटनेप्रकरणी पोलीस प्रशासन जबाबदार असल्याने त्यांची सखोल चौकशी करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील घटनेप्रकरणी पोलीस प्रशासन जबाबदार असल्याने त्यांची सखोल चौकशी करावी यासह विविध मागण्यांसाठी एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील 9 ऑगस्ट निमित्ताने लावलेला बॅनर चारण समाजातील लोकांनी फाडल्यामुळे तदनंतर झालेल्या उद्रेकाला पोलीस प्रशासन जबाबदार आहे याची सखोल चौकशी करून न्याय द्यावा. आदिवासी महापुरुषांचा बॅनर फाडल्यामुळे सुधारित अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची तत्परता दाखवली असती व बॅनर फाडणाऱ्या गुन्हेगाराला तात्काळ अटक केली असती तर पुढील सर्व अंधश्रद्धा टळला असता
यांच्यात जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. सदर उद्रेकामुळे पोलिसांनी आदिवासी बांधवांना आरोपी करून धरपकड सुरू केली आहे. कुठलीही शहानिशा न करता टार्गेट पूर्ण करण्यासाठी पोलीस खात्याने निर्दोष आरोपींना अटक केली आहे. त्यांना विनाशर्त सोडण्यात यावे. पोलीस विभागाने केलेली काही राजकीय लोकांना संपर्क साधून गावोगावचे आरोपी ठरवून कार्यकर्त्यांना सामाजिक चळवळीतून कसे थांबवता येईल हे षडयंत्र सध्या सुरू आहे, ते तात्काळ बंद करण्यात यावे. सदर प्रकरणातील कर्तव्यावर कसूर करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश कलाने यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येऊन तात्काळ चौकशी करून निलंबित करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी राजकुमार सोनवणे, ईश्वर गायकवाड, अंकुश सोनवणे, ज्ञानेश्वर मालसे, धनेश ठाकरे, गुलाब सोनवणे आदी उपस्थित होते. आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आता नुकतंच संघटनेच्या लेखी एक निवेदन दिलं. सांगवी पळासनेरमध्ये जो प्रकार आज चालू आहे, 9 ऑगस्ट रोजी आदिवासी महापुरुषांचं बॅनर सारण समाजाने फाडलं. त्याच्यावर आदिवासींचा उद्रेक झाला. खरं तर बॅनर फाटल्यानंतर त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे होता, पण तात्कालिक तिथले पोलीस प्रशासनाने तो ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल न झाल्यामुळे पुढे हा उद्रेक झालेला आणि त्या उद्रेकच्या माध्यमातून त्यांनी जवळजवळ सर्व आदिवासी जिल्ह्यांचे थोडं इतर आदिवासी मंडळीला कारण नसताना जेलीत टाकण्याचं षडयंत्र सुरू आहे. मला जी माहिती उपलब्ध झाली त्या माहितीनुसार मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की पोलीस अधिकारी प्रत्येक गावात जातात, एखाद्या राजकीय माणसाला पकडतात आणि त्यांना पकडल्यानंतर ते सांगतात की या गावाचा सामाजिक कार्यकर्ता, याचे नाव द्या, आम्ही त्याला उचलतो. त्याचे नावं घेतात आणि उचलून राहायचे. आता माझ्याजवळ 2 उदाहरणं आहेत. एक युवराज आत्माराम हिल आणि किरण शामराव मोरे म्हणून हे जे कार्यकर्ते आहेत, चांगले कार्यकर्ते आहेत, त्यांचा कुठलाही संबंध नसताना त्यांना आरोपीच्या यादीत आहे. युवराजला तर 8 दिवसापासून जेलमध्येच आहे. म्हणजे हा जो प्रकार आहे, हा जो षडयंत्र चाललेला आहे, पोलीस प्रशासनाचं पहिलं नाकाम असल्यामुळे नंतर त्यांनी षडयंत्र पारगे पूर्ण करण्यासाठी आदिवासींना गेले टाकण्याची मागणी काय? तुमची मागणी काय? आता आमची मागणी एकच आहे की जे पोरांना पकडलेलं आहे, निर्दोष मुलांना, त्यांना विनाशर्त सोडण्यात आलं पाहिजे आणि त्यांनी सखोल चौकशी करून सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश कलाने यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि आमचे पोरं निर्दोष होते. जर असं झालं नाही तर हे एकलव्य आदिवासी युवा संघटना, भारतीय ट्रायबल पार्टी आणि आदिवासी एकता परिषद मिळून आम्ही एक आंदोलन करणार आहोत. यासाठी आज आम्ही जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे. साक्री तालुक्यातील दैवल येथे केंद्र सरकारच्या कांदा निर्यात शुल्क वाढीचा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेतर्फे निषेध करीत केंद्र सरकारच्या निर्णयाची होळी करण्यात आली. साक्री तालुक्यातील दैवल येथे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेतर्फे केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क वाढवण्याच्या निर्णयाचा निषेध करीत केंद्र सरकारच्या निर्णयाची होळी करण्यात आली. केंद्र सरकारने कांद्याला 40% निर्यात शुल्काचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे कांद्याचे दर पुन्हा घसरणार आहे. केंद्र सरकारचे हे धोरण शेतकरी विरोधी असल्यामुळे दैवल येथे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेतर्फे सदर निर्णयाचा निषेध करीत केंद्र सरकारच्या निर्णयाची होळी करण्यात आली व हा निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय बच्छाव, डोंगरू बैरम, मनोज चौधरी, संदीप माळी, चंदू वाणी, हेमंत चौधरी यांच्यासह परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते. 2 शेतकऱ्यांना भाव भेटत होता, पण 15 ते 20 रुपये किलो. कुठतरी शेतकऱ्या मोदी सरकारने निर्णय आणला की 3 लाख मेट्रिक टन उतरणारे मार्केटमध्ये आणि तेव्हा कमी भाव झाला. तशाच प्रकारे बांगलादेशला जो माल जात होता कुठेतरी 40% निशुल्क आकारण्यात आलं. कुठेतरी शेतकऱ्यांची दिवाळी हा गोड होणार होती, मात्र कुठेतरी मोदी सरकारने नियम आणला असल्या कारणाने कुठेतरी दुःखात जाणारे कुठेतरी शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होणार आहे. तशाच प्रकारे आतापर्यंत मोदी सरकार खाणाऱ्यांचा विचार करतो. आतापर्यंत कांदे खाणाऱ्यांनी कोणी आत्महत्या केली नाही, मात्र जेव्हा जेव्हा भाव कमी होतो आमचा शेतकरी मित्र कुठेतरी आत्महत्या करतात. आत्महत्या करावं लागते आणि आमच्या शेतकऱ्यांचे कमीत कमी 10 ट्रॅक्टरी आता चाळीमध्ये होते, कुठेतरी 5 ट्रॅक्टरी सडलेले आहेत, फक्त 5 ट्रॅक्टरी उरलेले होते. मात्र तेव्हा भाव भेटणार होता 30 ते 40 रुपये किलो, ते सुद्धा ते मोदी सरकारने भेटू दिला नाही. याला आम्ही मोदी सरकारचा धिक्कार करतो. मोदी सरकार निषेध करतो. मोदी सरकार आहे, आम्ही शेतकरी एकजूट होऊन 2024 मध्ये दाखवून देऊ की शेतकरी काय असतात.
केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा भारतीय किसान संघातर्फे निषेध करीत शेतकरी विरोधी धोरणांचा फेरविचार व्हावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा भारतीय किसान संघातर्फे निषेध करीत शेतकरी विरोधी नीती व धोरणाचा फेरविचार करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क 40% वाढवून अघोषित निर्यात बंदी केलेली आहे. महाराष्ट्र राज्यात टमाट्याचे भरघोस उत्पन्न चालू असताना नेपाळमधून टमाटे आयात केले आहेत. देशात गव्हाचा प्रचंड साठा असताना रशियाच्या दरात गव्हाची मागणी आयात केलेली आहे. देशांतर्गत कापूस उत्पादन असताना ऑस्ट्रेलियाकडून 50 लाख गाठींची आयात केलेली आहे. कांदा अनुदान व जाहीर केलेली कुठलीही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अद्याप पूर्णपणे वितरित केलेले नाही. हे सर्व देशातील शेतकरी विरोधी धोरण असून याचा विचार केंद्र व राज्य सरकारने करावा. शेतकरी विरोधी नीती व धोरणाचा फेरविचार व्हावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. यावेळी अध्यक्ष साहेबचंद जैन, दुर्लभ जाधव, प्रभाकर चौधरी, नरेंद्र जैन, विनोद सोमानी, उमेश चौधरी, सुभाष महाजन आदी उपस्थित होते. भारतीय किसान संघातर्फे धुळे जिल्हा तर्फे आज शेतकऱ्यांच्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जे निर्णय घेतलेले आहेत केंद्र आणि राज्य सरकारने त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहोत. सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क 40% वाढवून अघोषित अशी निर्यात बंदी केलेली आहे. टमाट्याचं राज्यात आता भरघोस उत्पन्न चालू होणार आहे आणि त्यातून नेपाळमधून टमाटा आयात केलेला आहे. देशात गव्हाचा प्रचंड साठा असताना देखील रशियातून गहू आयातीचं मागणी किंवा धोरण आखण्यात आलेलं आहे. देशांतर्गत कापूस उत्पादन असताना ऑस्ट्रेलियाकडून 50 लाख गाठींचं आयात करण्यात आलेली आहे. कांदा अनुदान जाहीर होऊन आज 3-4 महिने झाले पण अजून कुठलीही नुकसान भरपाई दिली गेली नाही. तसेच अवकाळीमुळे किंवा शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई प्रति जे 10,000 रुपये डिक्लेअर केलेले होते ते अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात मिळालेले नाही आहेत. तर अशा या शेतकरी विरोधी नीतीचा सरकारनं फेरविचार करावा आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन पुढील शेतकऱ्यांना हिताचं असं काम करावं. कारण शेतकरी अगोदरच अवकाळीने आणि दुष्काळाने अगदी होरपळा गेलेला आहे. त्याची आर्थिक स्थिती फार नाजूक आहे. अशा स्थितीत सरकारने जर चांगले निर्णय घेतले तर शेतकऱ्यांचा असंतोष राहणार नाही असं भारतीय किसान संघातर्फे आम्ही सरकारला सांगू इच्छितो. धुळे येथील गोल्टच ब्युटी सलून व अकॅडमीतर्फे शहरातील वाडीभोकर रोडवरील पद्मश्री टावर येथील सभागृहात इंटरनॅशनल मेकअप सेमिनार सोमवारी संपन्न झाले. श्री साई श्रद्धा शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था अंतर्गत गोल्ड टच ब्युटी सलून अँड अकॅडमी तर्फे इंटरनॅशनल मेकअप सेमिनारचे शहरातील वाडीभोकर रोडवरील पद्मश्री टॉवर येथील सभागृहात सोमवारी आयोजन करण्यात आले होते. धुळ्यात खानदेशातील सर्वात मोठे 3000 स्क्वेअर फूट मध्ये असलेले सलून व अकॅडमी गोल्ड टच ब्युटी सलून अकॅडमी असून संचालिका डॉक्टर हर्षिला बिपिन पाटील यांच्या धुळ्यात 2 शाखा असून अतिशय उत्तम दर्जाचे ब्युटी पार्लर संदर्भात या ठिकाणी प्रशिक्षण दिले जात असते. सोमवारी या फ्री ब्युटी सेमिनारला धुळे, नंदुरबार, नाशिक येथून मोठ्या संख्येने 500हून अधिक ब्युटिशियन हजर झाले होते. त्यांना मेकअप संदर्भात या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले. तर या फ्री ब्युटी सेमिनारला 25 महिलांनी मेकअप कॉम्पिटिशन मध्ये सहभाग नोंदवला. त्यांना वेगवेगळे बक्षिसे देखील या ठिकाणी देण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सीएमसी इंडिया प्रेसिडेंट विक्रम पानिया, महापौर प्रतिभा चौधरी, माजी महापौर जयश्री आईराव, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, जिल्हा कौशल्य सहाय्यक आयुक्त वाकुडे, मनपाचे खोंडे प्रशांत भावसार, दीपक भावसार, वैशाली काळे आदी उपस्थित होते. आपली अकॅडमी ही 25 वर्षापासून कार्यरत आहे. आज इथे जवळजवळ 500 ते 600 महिला आल्या. तर यांना आपण मेकअप कसा करायचा, आता जो येणारा सीझन आहे दिवाळीनंतरचा, त्यात त्यांनी कुठला लुक केला पाहिजे. कारण आता सध्या बॉडी मेकअप नाही चालत आहे, आता सगळा सटल लुक चालतोय आणि न्यूड मेकअप चालतो. न्यूड मेकअप कसा करावा सगळ्या महिलांना शिकवलं आणि सगळ्यांना तो लुक खूप आवडला आहे. मॉडेलचे आपल्याकडे फोटो पण आहे. तर मला असं म्हणायचं आहे, ज्यांना कोणाला प्रोफेशनल कोर्स किंवा मेकअप करण्यामध्ये शिकण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांनी गोल्डटच अकॅडमी नक्की जॉईन करावी. आपल्याकडे फक्त गोल्डटचं सर्टिफिकेट नाही तर आपल्याकडे इंटरनॅशनल सर्टिफिकेट जे CMC कॅट इंडिया आहे, वर्ल्ड ऑर्गनायझेशन आहे, याचे सर्टिफिकेट आपण गोल्डटच अकॅडमी तर्फे प्रोव्हाइड करण्यात येतात. तर
प्रत्येकाने ज्या महिला आता घरात असतील त्यांना इच्छा असेल बाहेर निघायचं आणि पार्लरचा कोर्स करायचा, प्रोफेशनल कोर्स, मेकअपचा कोर्स, हेअरचा कोर्स, तर त्यांनी नक्की गोल्डन अकॅडमी जॉईन करा. त्यांना 100% सॅटिस्फाईड असं आमच्याकडून नॉलेज दिलं जाईल आणि फुल प्रॅक्टिस आपल्याकडे घेतली जाते. आपली अकॅडमी कमीत कमी 3000 स्क्वेअर फीटमध्ये आहे आणि प्रत्येकाकडे पर्सनली लक्ष देऊन त्यांच्याकडून पूर्ण प्रॅक्टिस आपण करून घेतो आणि प्रत्येकाची सलून टाकण्यापर्यंत, त्यांचं पार्लर टाकण्यापर्यंतची जी काही मदत आहे ती अकॅडमीतर्फे केली जाते. त्यांना विविध सेमिनार, वर्कशॉप हे फ्री पण दिले जातात आणि त्यांना गव्हर्नमेंटचे काही स्कीम आहेत त्या पण दिल्या जातात. तसेच आपली श्री साई श्रद्धा शैक्षणिक फाउंडेशन संस्था म्हणून आहे. या संस्थेमार्फत आपण आतापर्यंत कमीत कमी 1200-1500 महिलांना फ्री शिवण, पार्लर असे मोफतचे कोर्स सुद्धा सरकारने कोर्स दिले. गव्हर्नमेंटच्या बऱ्याच स्कीम आपण राबवतो आणि महिलांना त्या स्कीमद्वारे आपण बरंच मोफत शिवणाचे मशीन आहे, पार्लरचे कोर्स आहेत, कर्ज हे सगळं आपण उपलब्ध करून देतो. तर ज्यांना महिलांना बाहेर निघायची इच्छा असेल, स्वतःच्या पायावर करायची इच्छा असेल त्यांनी प्लीज एकदा गोल्डन अकॅडमीमध्ये संपर्क साधा. इटली सारख्या देशाने तुमची निवड केली आहे तर तुम्ही कोणाला डेडिकेट? तर माझे मिस्टर आहेत, माझी फॅमिली आहे, ती खूप कॉम्पिटिव्ह आहे, खूप सपोर्टिव्ह आहे. मिस्टर डिपार्टमेंटला असून सुद्धा ते मला खूप सपोर्ट करतात. ते मला कधी नाही म्हणत नाही की तू हे करू नको आणि त्यांच्या सपोर्टमुळे जे आहे मी आज फक्त त्यांच्या सपोर्टमुळे आहे. आणि आता जे ऑक्टोबर महिन्यात जी वर्ल्ड चॅम्पियनशिप होणार आहे त्यात मी खानदेशातून पहिली ज्युरी आहे की जे मी इटलीला आता त्या चॅम्पियनशिपसाठी जाणार आहे आणि 48 कंट्रीजचे तिथे पार्टिसिपेट मेकअप कॉम्पिटिशनसाठी येणार आहे. तर हा खानदेशाला मिळालेला खूप मोठा मान आहे आणि मी खानदेशाची मुलगी आहे, खानदेशाची सून आहे, या गोष्टीचा मला अभिमान आहे. तर अशाच आपल्या खानदेशातल्या सगळ्या महिला माझ्यासोबत म्हणजे कॉम्पिटिशनला यावं आणि यांनी प्रगती करावी अशी माझी इच्छा आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कांदा निर्यात शुल्क वाढ विरोधात शिवसेनेचे कांदा फेक आंदोलन. तलाठी परीक्षा घेणाऱ्या TCS कंपनी विरुद्ध कठोर कारवाईची मागणी. माजी बँक व्यवस्थापकाचे घर दिवसाढवळ्या फोडून चोरट्यांनी पोलिसांसमोर उभे केले आव्हान. श्री नटकेश्वर महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न. सांगवी येथील घटनेप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी. केंद्र सरकारच्या कांदा शुल्क वाढीचा राज्य कांदा उत्पादक संघटनेतर्फे निषेध. केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध. आणि गोल्ड टच ब्युटी सलून अकॅडमी तर्फे इंटरनॅशनल मेकअप सेमिनार संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.